नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बरोबर रीड केलंय तुम्ही. ना कोणती परीक्षा, ना एक्झाम फीस आणि एनी ग्रॅज्युएट असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही अपॉर्च्युनिटी, ज्यामध्ये आपल्याला 7.5 लाखाच्या आसपास ॲन्युअल पगार भेटणार आहे. यस, आत्ताच एक साऊथ इंडियन बँकेची ॲड आलेली आहे ज्युनियर ऑफिसर पदासाठी, ज्याचं नाव ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये ज्युनियर ऑफिसर अँड बिझनेस प्रमोशन ऑफिसर असं दिलेलं आहे. त्या ॲडच्या बद्दल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल इन्फॉर्मेशन बघायची आहे की नेमकं एलिजिबिलिटी क्रायटेरिया, जसं मी सांगितलं की एनी ग्रॅज्युएट, त्यानंतर याला पेमेंट किती असणार आहे, सिलेक्शन प्रोसिजर काय असणार आहे, कोणती एक्झाम यासाठी आहे का, किंवा मग एक्झाम नसेल तर त्याऐवजी काय घेणार आहेत, आपल्याला जॉब लोकेशन काय असू शकतो, आणि ॲक्च्युअल साऊथ इंडियन बँकेमध्ये जॉईन झाल्यानंतर आपल्याला जॉब करत असताना आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहेत, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे. तर आत्ताच आपल्याला साऊथ इंडियन बँकेची एक ॲड आलेली आहे, जी की ज्युनियर ऑफिसर बिझनेस प्रमोशन ऑफिसर साठी आहे, ज्यामध्ये कुठलीही एक्झाम साऊथ इंडियन बँकेकडून घेण्यात येणार नाही असं आपल्याला सध्या त्या नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे. तर ऍक्च्युअल आलेली ही ॲड आणि त्याचं ऑफिशियल नोटिफिकेशन, ज्यामध्ये काही इम्पॉर्टंट मुद्दे मी हायलाईट केलेले आहेत, ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला यामध्ये दिसतंय की ही साऊथ इंडियन बँकेची जी ॲड आहे ती फॉर दिल्ली एनसीआर अँड स्टेट ऑफ महाराष्ट्र इतक्यासाठीच पब्लिश झालेली आहे. बेसिकली साऊथ इंडियन बँक ही थिरसूर केरला इथलची बेस बँक आहे. या बँकमध्ये आपल्याला बघा महत्वाच्या इन्फॉर्मेशन काय दिलेल्या आहेत. पहिले सगळ्यात महत्वाचं म्हणजे इम्पॉर्टंट डेट्स. तर या पोस्टसाठी आपण कोणत्या तारखेपर्यंत अप्लाय करू शकतो, तर स्टार्ट डेट ही दिलेली आहे 8 ऑक्टोबर आणि ऑनलाईन ऍप्लिकेशनची एंड डेट म्हणजे शेवटची तारीख दिलेली आहे आपल्याला 15 ऑक्टोबर 2025. तर 15 तारखेपर्यंत आपण हा फॉर्म अप्लाय करू शकतो, ज्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे 30 सप्टेंबर 2025 या डेटला कन्सिडर करून, ज्यामध्ये आपलं एज असलं पाहिजे मॅक्झिमम 30 इयर्स, 30 वर्ष हे लास्ट असेल यामध्ये. पण 5 इयर्सचं रिलॅक्सेशन SC/ST कॅन्डिडेटसाठी यामध्ये दिलेलं आहे. सोबत मिनिमम क्वालिफिकेशनचा जो क्रायटेरिया आहे, ग्रॅज्युएशन इन एनी स्ट्रीम, कोणत्याही शाखेचा पदवीधर यामध्ये इन्क्लूड असेल. तर यामध्ये जर आपण ओपन युनिव्हर्सिटी मधून पण एखादं ग्रॅज्युएशन जर केलेलं असेल तर बिलकुल ते आपल्याला ग्रॅज्युएशन या पोस्टसाठी इलिजिबल आहे. पण यामध्ये एक महत्वाची अट टाकलेली आहे, जर या जॉबला आपल्याला इलिजिबल व्हायचं असेल तर एनी ग्रॅज्युएट सोबत कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव बँकिंग, NBFC किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट मध्ये हा मॅन्डेटरी आहे. मग आपल्याला एक्सपिरियन्स 2 वर्षाचा यामध्ये आपल्याला कंपल्सरी पाहिजे म्हणजे पाहिजे. मग आपण याच्यामध्ये कुठल्याही बँकिंग किंवा NBFCs मध्ये किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स मध्ये जर काम केलेलं असेल आणि आपल्याकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आपल्याजवळ जर असेल तर बिलकुल आपण या वॅकन्सीज साठी अप्लाय करू शकता, ज्यामध्ये क्लिअरली मेन्शन आहे की प्रिफरन्स हे कोणाला देणार आहेत, तर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, जसं की इथं दिलेलं आहे की प्रोफिशियन्सी इन लोकल लँग्वेज फॉर दिल्ली अँड NCR दिलेला आहे हिंदी प्रिफर्ड असेल, बट फॉर महाराष्ट्र स्टेट इथं दिलंय प्रिफरन्स विल बी गिवन टू कॅन्डिडेट्स प्रोफिशियंट इन मराठी आपल्याला इथं प्रोफिशियन्सी दिलेली आहे, लँग्वेज प्रोफिशियन्सी. बरं, टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट काय प्रोव्हाइड केलेलं आहे त्यांनी, डेझिग्नेशन रोल ऑलरेडी सांगितलेला आहे की हा जॉब कशाचा आहे, ज्युनियर ऑफिसर किंवा बिझनेस प्रमोशन ऑफिसर, अ टार्गेट बेस्ड सेल्स रोल आहे हा. टर्म ऑफ अपॉइंटमेंट आपल्याला सगळ्यात महत्वाचं हे लक्षात घ्यायचं की ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस आपल्याला पहिल्यांदा हे इनिशियली 3 वर्षासाठी जॉब भेटणार आहे आणि आफ्टर दॅट रिन्युएबल ॲट द सोल डिस्क्रिप्शन ऑफ द बँक बेस्ड ऑन परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन. तुमच्या परफॉर्मन्सनुसार तुम्हाला 3 वर्षानंतर तो एक्सटेंड केला जाऊ शकतो. त्यानंतर इम्पॉर्टंट मुद्दा आहे की पोस्टिंगचं लोकेशन कुठं असेल, तर पोस्टिंगचं लोकेशन पहिल्यांदा दिलेलं आहे दिल्ली NCR और स्टेट ऑफ महाराष्ट्र बेस्ड ऑन द प्रिफरन्स गिवन बाय द अप्लिकंट. आपण महाराष्ट्रातून फॉर्म भरणार आहेत तर आपण जो प्रिफरन्स देणार आहेत तो प्रिफरन्स पहिल्यांदा ते कन्सिडर करतील, बट त्यानंतर
फर्दर द कॅन्डिडेट विल बी लायबल टू ट्रान्सफर टू एनीवेअर इन इंडिया ॲट द सोल डिस्क्रिशन ऑफ द बँक. म्हणजे आपल्याला फॉर्म अप्लाय करताना आपण प्रिफरन्स देणार त्यानुसार महाराष्ट्र स्टेट, बट आफ्टर दॅट ते आपल्याला एनीवेअर इन इंडिया त्यांच्या ज्या ब्रांचेस आहेत तिथं आपल्याला जॉबसाठी लोकेशन पोस्टिंग देऊ शकतात. सॅलरी आणि कम्पेन्सेशन काय भेटणार आहे याच्यामध्ये, तर ऍक्च्युअल सीटीसी जर आपल्याला ऍट द टाइम ऑफ जॉईनिंग बघितलं तर 7.44 लाख पर ॲनम, म्हणजे ऑलमोस्ट 7.5 लाख रुपये वर्षाचे आपण याच्यात कन्सिडर करू शकतो. यामध्ये इन्क्लुडिंग एनपीएस कॉन्ट्रीब्युशन, इन्शुरन्स प्रीमियम अँड जे काही अदर अलाउन्सेस असतील हे सगळे त्यामध्ये इन्क्लूड आहे. बरं, ऑफिशियल ड्युटी अलाउन्स यामध्ये बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ज्या गव्हर्नमेंट बँक, नॅशनलाइज बँक आहेत किंवा कुठली इन्स्टिट्यूट आहे, त्यांना जसं पेमेंट वाढ होणार आहे त्याच पद्धतीनं याही पोस्टसाठी ते होईल. आणि सोबत दुसरी गोष्ट म्हणजे जसेच डीए म्हणजे अलाउन्सेस वाढणार आहेत, ट्रॅव्हलिंग अलाउन्स असेल किंवा कोणताही अलाउन्स असेल, जसं गव्हर्नमेंट बँकेला, नॅशनलाइज बँकेला वाढेल तेच याही बँकेला ते लागू असणार आहे. त्यामुळे अलाउन्सेस ॲज पर द गव्हर्नमेंट रूल्स आपल्याला आहे दिलं इथं ॲज पर द नॉर्म्स ऑफ द बँक. ओके, त्यानंतर इन्शुरन्स वगैरे अलाउन्सेस, अदर अलाउन्सेसचे बेनिफिट्स हे ऍड मध्ये दिलेले आहेत. मोड ऑफ सिलेक्शन मध्ये हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा दिलेला आहे की यामध्ये जेव्हा ऍड काढलेली आहे या ऍड मध्ये जी पीडीएफ आहे त्या पीडीएफ मध्ये क्लिअरली मेन्शन आहे की ग्रुप डिस्कशन, सायकोमेट्रिक असेसमेंट अँड पर्सनल इंटरव्ह्यू. म्हणजे सरळ आपण म्हणू शकतो की GDPI बेस हा सिलेक्शन प्रोसिजरचा पार्ट आहे, ज्यामध्ये आपल्याला कुठलीही एक्झाम इथं दिलेली नाहीये. या अगोदरच्या साऊथ इंडियनच्या बँकमध्ये आपल्याला क्लिअरली मेन्शन होतं की ऍप्टिट्यूड बेस्ड टेस्ट, पण इथं सध्या दिलेला आहे ग्रुप डिस्कशन, सायकोमॅट्रिक टेस्ट असेल आणि पर्सनल इंटरव्ह्यू असेल. बट इथं एक अजून नोट पण दिलेली आहे, बँक रिझर्व्स द राईट टू मेक रिक्वायर्ड मॉडिफिकेशन्स इन द सिलेक्शन प्रोसेस कन्सिडरिंग द नंबर ऑफ ऍप्लिकेशन्स फॉर द पोस्ट. ओके, मग आता हे पोस्ट जर जास्त अप्लाय करत असतील तर त्यावर बँक डिसाइड करेल की या सिलेक्शन क्रायटेरियामध्ये काय ऍड करायचं का किंवा काय रिमूव्ह करायचं का. पण सध्या आपण कन्सिडर करायचं आहे की याच्यासाठी आपल्याला कुठलंही सगळ्यात महत्वाचं एक्झाम नसून GD आणि PI याच्यावर बेस हा आपल्याला सिलेक्शन प्रोसिजरचा पार्ट असणार आहे. सेकंड थिंग याच्यामधली महत्वाची की ऍप्लिकेशन फीस याला नील 0 रुपये दिलेली आहे. याला आपल्याला कुठलंही फॉर्म भरण्यासाठी फीस भरायची नाहीये, हे फ्री मध्ये आपल्याला फॉर्म भरता येईल. हाऊ टू अप्लाय साठी दिलेले आपल्याला क्लिअरली 8 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर ही आपली फॉर्म भरण्यासाठीची विंडो यामध्ये अवेलेबल असेल. मल्टिपल रजिस्ट्रेशन जर केले तर आपल्याला डिस्क्वालिफाय कन्सिडर करण्यात येईल. आणि यामध्ये असंही दिलंय की देअर विल नॉट बी एनी प्रोव्हिजन टू मॉडिफाय द सबमिटेड ऑनलाईन अप्लिकेशन. त्यामुळे फर्स्ट आपण जेव्हा फॉर्म भरतोय तेव्हा सगळ्या गोष्टी केअरफुली भरायच्या आहेत. जेही डॉक्युमेंट अपलोड करायला सांगितले ते त्या पॅरामीटर्स मध्ये आपल्याला केअरफुली अप्लाय करत असताना अपलोड करायचे आहेत, कारण की त्याला मॉडिफाय करण्याचा कुठलाही ऑप्शन त्यामध्ये दिलेला नाहीये. सेम या पीडीएफ मध्ये गाईडलाईन्स दिलेल्या आहेत फोटोग्राफ अपलोड करण्यासाठी, सिग्नेचर अपलोड करण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला रिझ्युमे त्याच्यामध्ये अपलोड करायचा आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला रिक्वायर्ड आहेत, ज्या पॅरामीटर मध्ये रिक्वायर्ड आहेत, तर ही पीडीएफ मी आपल्या ABD संकल्प या टेलिग्राम चॅनलवर या व्हिडिओ सोबत टाकून देईल डिस्क्रिप्शन मध्ये. तर आपल्याला ती पीडीएफ मधून बघून सगळ्या गोष्टी ज्या रिक्वायर्ड आहेत त्या बघायच्या आहेत. ठीक आहे, तर हे जनरल इन्स्ट्रक्शन बाकीचे यामध्ये आपल्याला दिले आहेत ते आपण रीड करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टोल फ्री एक नंबर पण दिलेला आहे. कोणताही आपल्याला या पोस्टच्या संदर्भात जर डाऊट असेल तर बिलकुल आपण या टोल फ्री नंबरवर कॉन्टॅक्ट करून त्याची माहिती घेऊ शकतो. अदर इन्फॉर्मेशन याच्या बाबतीतल्या काही होत्या त्या आपण बघून घेऊ. बघा, जसं मी सांगितलंय की याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त उत्सुकता असते की हे जॉब लागल्यानंतर टार्गेट बेस आहे का, आम्हाला याच्यातून काढतील का वगैरे. तर काही गोष्टी महत्वाच्या दिल्यात की या ज्युनियर ऑफिसर किंवा बिझनेस प्रमोशन ऑफिसर मध्ये आपल्याला क्लिअरली मेन्शन आहे की हा टार्गेट बेस सेल्स जॉब आहे. टार्गेट बेस जे ऍड मध्ये पण मेन्शन केलेला आहे की टार्गेट बेस सेल्स जॉब हा असणार आहे. तर हे क्लिअरली याच्यामध्ये मेन्शन आहे. दुसरं आपल्या की रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहे त्याच्यामध्ये, तर बिलकुल आपल्याला यामध्ये सेल्स अँड बिझनेस डेव्हलपमेंट, बँकेचा जेही प्रोडक्ट्स आहेत त्याचं सेल्स विक्री करणं, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन काय असेल तर प्रमोट अँड सेल बँक्स प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस इन्क्लुडिंग डिपॉझिट, लोन्स, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड्स, क्रेडिट कार्ड्स, हे सगळ्या गोष्टीचं सेल करणे म्हणजेच बँकेचा बिझनेस वाढवणे. सेकंड, कस्टमर ऍक्विजिशन
मीन्स नवीन कस्टमर आयडेंटिफाय करणे, त्यांच्या बाबतीत माहिती घेऊन हे कस्टमर आपल्याला बँकेच्या याच्यामध्ये ऍड करणे, म्हणजेच आपल्याला काय करायचं याच्यामध्ये बँकचा जो कस्टमर बेस आहे तो एक्सपांड करायचा आहे. ओके. त्यानंतर क्लायंट सर्व्हिसिंग यामध्ये दिलेली आहे. क्रॉस सेलिंग ऑफ बँक प्रोडक्ट्स, बँकेचे काय अदर प्रोडक्ट्स असतील, इन्शुरन्स असेल, बँक अश्युरन्स असेल, या सगळ्या गोष्टी असतील ते आपल्याला क्रॉस सेलिंगचं टार्गेट असू शकते. आणि टार्गेट अचिव्हमेंट, जे काही आपल्याला टार्गेट दिलेलं आहे ते मीट करणे किंवा त्याला एक्सीड करणे, जे आपल्याला टार्गेट बेस आपल्याला हा जॉब सांगतायत, तर ते टार्गेट आपल्याला कंप्लीट करणं गरजेचं आहे. बिलकुल आपल्याला टार्गेट यामध्ये असणार आहे. पेमेंटच्या बाबतीत मी ऑलरेडी सांगितलं की आपल्याला पेमेंट कम्पेन्सेशन काय भेटणार आहे याच्यामधून, तर टोटल सीटीसी इन्क्लुडिंग बेसिक इन्सेंटिव्ह आणि अलाउन्सेस हा किती असणार आहे, तर 7.44 लाख पर ॲनम, म्हणजे जवळपास आपण 7.5 लाख रुपये वार्षिक असं कन्सिडर करू शकतो. आणि वर्क लोकेशनच्या बाबतीत क्लिअरली सांगितलंय एनिवेअर इन इंडिया. सध्या आपण जे सिलेक्टेड देणार आहे इन्फॉर्मेशन फॉर्म भरत असताना, की ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र स्टेटसाठी भरायचं आहे का दिल्ली एनसीआर साठी, ते त्या पद्धतीनं कन्सिडर करतील. पण त्यानंतर जेव्हा ऍक्च्युअल पोस्टिंग असेल ती एनिवेअर इन इंडिया असू शकते. तर बिलकुल ज्याही विद्यार्थ्यांना एका चांगल्या जॉबची गरज आहे, सध्या कुठलाही जॉब ज्यांच्या हातामध्ये नाहीये, IBPS सारख्या एक्झाम ह्या आपल्या हातून गेल्यात आणि आपण शेवटी RRB ची वाट बघतोय नोव्हेंबर डिसेंबर मध्ये, आणि आपल्याला वाटते की कुठेतरी माझी तयारी कमी आहे, तर या जॉबसाठी एकदा आपण ट्राय करू शकता. कारण की फॉर्म भरण्यासाठी कुठलीही फीस नाहीये. सेकंड, आत्ता आलेल्या नोटिफिकेशन नुसार कुठलीही एक्झाम नाहीये, कुठलीही फीस नाहीये, आणि एलिजिबिलिटी म्हणजे फक्त ग्रॅज्युएशन विथ 2 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, जो एक्सपिरियन्स आपल्याला कोणत्याही NBFC किंवा बँक मधला चालून जातो. त्यामुळे या साऊथ इंडियन बँकेच्या ज्युनियर ऑफिसर पदासाठी जास्तीत जास्त तुम्ही फॉर्म अप्लाय केले पाहिजे. ऍटलिस्ट फुकटमध्ये आपल्याला फ्रीमध्ये एखाद्या ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यूचा जर अनुभव घ्यायचा असेल, तर यापेक्षा चांगली संधी आपल्याला भेटणार नाही. तर सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.